आज कारंडवाडी या ठिकाणी मैदान पार पडलं आदतचं आणि त्या मैदानामध्ये 4 नंबरचा मानकरी कारंडवाडी कुठला बैल कोडोलीकरांचा नंदी आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं काय नियोजन केलेलं? अचानक नियोजन झालं होतं, मित्रांनीच केलं होतं. कोणासोबत पळाला? संग्राम देगावकरांचा. देगावकरांचा संग्राम सोबत पळाला. हा, शॉटगन. ते वासरू तुम्ही बघितलं, ते वासरू बघून तुम्ही कसं काय निर्णय घेतला? कारण ते बारकं वासरू होतं, पण पळतंय कसं बघितलं? हा. गाडी पळाली असते. मागच्या मैदानात बघितलं होतं पळताना, ती पायरा घडवून आणला होता. कुणाच्या नावाने पळतो नंदी आपला? आपला जय रोहन शेठ राजे कोडोली, विशाल भोसले गोटूशेठ मांजरवाडी या नावानं पळतो. मित्रांनो, कोडोलीकरांचा वजीर आहे. आता तो संपूर्ण टीमचं नाव करतोय, आज देखील बोलायला राहिला नाही. वजीर साधारण किती वय आहे आता वजीरचं? वजीर 8 वर्ष. 8 वर्षाचा आहे. 8. आतापर्यंत किती फायनल झाले वजीरचं? वजीरच्या महिना सांगू नाही, तरी एक 50-60 झाले असतील. आता 2 वर्ष पैरच होत नव्हतं, त्याच्यामुळे बैल गुलाल नव्हता. पहिऱ्याला अडचण म्हणजे नक्की काय याची? बैल पळून सुद्धा अडचण काय सांगाल याविषयी? काय सांगाल? एखादी असतं माणसाला वाटतं हा, कुठल्या खांदी पळतो? डावा कान. डाव्या खांदी पळतो. उजवीला पण पळतो, पण आपण हाणला नाही. बर बर. डावी गांधीनं आतून बाहेर फिट. बिनजोड पण भरपूर. हो, या वर्षी 70 बिनजोड आहेत बैलाच्या. हॅट्रिक आहे 70 ची. बर. तो कोणाच्या नावाने पळतो मैदानामध्ये? याच्याच नाव नाव सांग. जय रोहन शेठ राजे कोडोली, बर. विशाल भोसले गोटूशेठ मांजरवाडी यांच्या नावानं पळतो. आता हे टीम सगळ्या का आता आनंद काय म्हणजे आता गावात घरचं म्हणजे मैदान असेल सांगू नाही शकत, गावा शेजारच्या मैदानात राहणं कोणाचं पण काम नाही. बरोबर, महत्वाचं तेच असते. आता तो आजच वाचलं होतं. काय वाटलं सेमीला एकंदरीत? बाबा आता वाटलं नव्हतं गाडी राहील म्हणून, काय झालं देवाच्या नशिबाने. जाणार माईच्या दारात आहे म्हणजे मैदान, जाणार माईच्या नशिबाने घडलं. तरी गावचं मैदानच म्हणायला लागलं, जवळचं मैदान त्या ठिकाणी आज वजन तुमचं नाव राखलं, हा मोठा आनंद किंवा अभिमान असतो. काय सांगायचं? काय तो त्याजवळ पळतो, बाकी पोरांचं सगळ्या किष्ट आहे. संकेत ड्रायव्हरचं, रोहित जाधव, आर्ची, यश, बाकी सगळे. हा, स्वभाव शांत आहे, फक्त असं त्याला जास्त ही केलं का नाही, सारखा त्याला आवाज दिला तर तो त्याच्यावर धावून जातो. वय काय गरीब आहे बैल असा. वय काय त्याचं? 8 वर्ष वय आहे. एवढं वर्ष झालं तरी पळतोय. हो. ड्रायव्हर कोण होते गाडीवर? ड्रायव्हर आज बच्चन ड्रायव्हर कुमटेचे बच्चन ड्रायव्हर. गाडी सुंदर अशी पळाली म्हणून यांची संपूर्ण टीम आहे. आणि गावचं मैदान किंवा गावाच्या जर मैदान म्हटलं की कुठेतरी एक आशा असते किंवा चर्चा असते, विषय असतो की बाबा गाडी फक्त गुलाल राहावी. नंबर किती येऊ द्या, आपण त्याला काय एवढंही देत नाही महत्वाचं, पण आपल्याला गुलाल महत्वाचा. बरोबर, 100%. वजीरनं त्या तुमचं मान राखला किंवा नाव साध्य करून दाखव. आजच नाही गेल्या मैदानात पण राहिला इथे तसा. एक मैदान मैदानात हे मैदान त्याला लक्की आहे. जरा वाईट त्या वासराला त्याच्याबरोबर जे होतं त्याला गोळेवाडीत राहिलाय, जायगावात राहिलाय. म्हणजे पैरा होत नाही, पैऱ्या वाचून आम्ही अंधारात. अजून तुमच्याकडे नंदी कुठले आहेत तुमच्या दावणीला? शंभू आहे, परत शंभू चौसा आहे, दुसरा एक आहे किसना, तो दुसरा आहे. आता आपण ज्या पद्धतीने म्हणतो की एखादा नंदी असा हातात वासराला घेऊन पाळणारा लागतो शहाणा बैल, तर ती वजीरकडे बघून तसं वाटतं की बाबा तो फक्त त्याच्या गाड्यात पाळला पाहिजे. सुट्टी झाली खाल्ला खेळ सुटला की एका बोटावर बैल सुटतो, खेळ घेऊन जातो बैल. त्या बाबतीत छान आहे, फक्त आदतनं त्याला साथ दिली पाहिजे, गाड्यात साथ दिली पाहिजे. बरोबर, त्याचा तो निघून जातो, त्याला नाही सोडला तरी त्याचा ते निघून जातो. शेजारची जेवढी उडी घेणार त्यापेक्षा एक उडी जास्त पाहणार बैल आपला. आता आदतला पळतोय, प्रत्येक मैदानात राहतोय, आता मुलाखती वगैरे पडते, थोडीशी चर्चा होणार, तुम्हाला फोन देखील येतील आदत मैदानासाठी. तर पायऱ्यासाठी वगैरे फोन आला तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? मलाच करावा. नंबर सांगा. 84 68 84 00 75. मित्रांनो, रोहन राजे. जर पायऱ्यासाठी जर कॉल करायचा असेल तर यांना डायरेक्ट कॉल करा. आदतला घेऊन पाहणारा एकदम जबरदस्त नंदी वजीर. प्रत्येक मैदानात आजचा गट 41 गटामध्ये आणि सेमी 7 कुठले 2 नंबर. बघा मित्रांनो, आज पण त्या सेमी असेल किंवा गट असेल तर बघू शकता कोणत्या आदत वासराला घेऊन तो पळालाय, म्हणजे त्याचं स्पीड काय असेल, त्याने तो गुलाबात काय राहतोय त्याचं रहस्य कळेल तुम्हाला. तर खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील सगळ्या तुमच्या या टीम मेंबर्सला, कारण कुठेतरी तुमचं एक दुसरीपणा त्यामुळे
गुलाबात राहतोय. नक्कीच नियोजन चांगलं राहील तुमचं आणि गुलाबात राहील तुम्हाला शुभेच्छा. चालेल.